सर फिरे बिगड़े हुए नवाब है, पढ़ लो हमें हम तो खुली किताब है, हड्डी भी हम। श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा नमस्कार। 5 मिनिटं अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलीच होती कशी पोरांनी केली हाल। मला रोज असंच काम करावं लागतं। ट्विन्स बाळ अवघड आहे। ट्विन्स ज्याला आहे ना खरंच त्यांनाच माहिती किती अवघड आहे सांभाळणं। 1 मिनटं फक्त 1 मिनटाचं सुकूनही बसू देत नाही। इकडं पसारा केला आहे सर्वीकडे बघताय ना, आता मला सगळं नीट ठेवावं लागेल आणि इथून ह्यांची मस्ती चालू आहे, ह्यांचं दुसरंच खेळणं चालू आहे। पसारा केलेलाच आहे। आता मम्मी त्यांची दर टायमी करते, टी शर्ट अलग पॅन्ट अलग ठेवावं लागतात मला दोघांचे, असं इथून भांडणं होतात। बघा व्हिडिओ नंतर 5 मिनिटात जर किती छान होईल। फक्त साफ करायला किती तास लागतात? 1 तास पूर्ण क्लीन करायला, आणि यांना घाण करायला किती मिनटं लागतात? फक्त 2 मिनटं है ना, फक्त 2 मिनटं लागतं। कसं हसतो बघितलं का? तुझं नाव काय? तुझं नाव काय? श्री नाव काय? दादा। तुझं नाव सांग। आमच्या मम्मानी बघितलं का? आजकालचे पोरं, आम्ही आजकालचे पोरं बघितले, आम्ही आमच्या मम्मीला अजून मम्मीच म्हणतो। डोळे मोठे केले की घाबरतो, आणि हे रुपी म्हणतात आत्ताचेच मुलं मला। कसा हात ठेवतो, लय अगाव आहे, बदमाश आहे। तुझं नाक कुठे आहे? डोळे कुठे आहेत? कान कुठे आहे? कसा करतो बघ, दात कसे किडले तुझे? तिला काय बोलतो तू? हा? आणि मोठी दीदी कुठे आहे आपली? लागलं दीदीला, ओके। तू दीदी आहे, बघितलं का? दीदी आणि आम्ही रुपी, म्हणजे श्री मला काय बोलतो बघ, श्री मला काय बोलतो, मम्मा नाही बोलत, लाडोबा झालाय तो। काय? हा, सॉरी बोल लवकर। हा, मारायचं नाही मम्मा, तसं लागतं, ते मेंटल आहे। आई ग, व्हिडिओ काढण्याच्या ह्याच्यात पसारा माझा मला बघून चक्कर यायला लागले। आता 10 मिनिटात होईल माझा, नाही होणार, अर्धा तास लागणार। हा बोल, लाईक करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, बोल लाईक करा, सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा। अशी आम्ही तुम्हाला छान छान मस्ती केलेली दाखवणार व्हिडिओ। कोण आहे तू? ओके बाय, डन। लाईक करा बोल, आणि सबस्क्राईब करा आमच्या मम्मीला। बाय। फ्लँकिश फ्लँकिश, हा खाली लाईकचं बटन आहे, अरे वा, लाईक करा। नंतर मी आवरून घेतलं सर्व, आणि नंतर भाजीला लागले। आज शेवग्याची शेंग आणि चपाती आणि भाताचा बेत होता आमचा, मग ते वाटण केलं। वाटण व्हिडिओ काढायची विसरली मी, त्याच्यात मी खोबरं, कांदा, लसूण आणि अद्रक भाजून मिक्सरमध्ये वाटलं, त्याची पेस्ट केली कोथिंबीर टाकून। मग कढईत तेल टाकलं, तेलात जिरे, कढीपत्ता आणि वाटण टाकलं, थोडंसं तेल सुटू दिलं त्याला। त्यानंतर घरगुती सर्व मसाले टाकले, गरम मसाला, लाल मसाला, घरकुल मसाला, मालवणी मसाला टाकला, आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा शिजून घेतलेल्या मी पहिल्यात, शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या आणि त्याच्यात टाकल्या, थोडंसं आळसट केलं, पाणी थोडं टाकलं त्याच्यात, गरम पाणी, आणि थोडंसं घट्ट करून घेतलं, 5 मिनटं शिजून घेतलं। त्यानंतर मुलांना भूक लागलेली, मग भात घेतला, थोडासा तिखट, थोडासाच रस्सा घेतला, कारण तिखट झाल्यावर खायचे नाहीत। आणि शक्यतो मी तिखट कमीच करते, पोरं खातात, मी त्यांना काही विशेष करत नाही दुसरं, आम्ही जे खातो तेच मुलं खातात। श्री खातो सर्व, शिवानी थोडंसं आमची खात नाही, तिला लागतं गोड मॅडमला, तिखट जरा पाठीमागं सरकते तिखटच्या बाबतीत। गोड असेल तर पहिलं येते, आणि श्रीला काही तिखट लागलं नाही, यांनी झालं बोलला, त्याची कमेंट चांगली आली, मग काही टेन्शन नाही। बाय बाय।